हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, मी आत्ता सध्या आवरून बसले आहे कारण आम्ही आत्ता चाललो आहोत कुठेतरी बाहेर. तर कुठे बाहेर जाणार आहोत हे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, तुम्हाला नक्की कळेल की नेमकं मी कुठे जात आहे, काय आहे. तर खरं तर गाईज टाईम दिलं होतं 7 वाजता सकाळी आणि आत्ता वाजले 7:15. अजून कोणीही आवरलेलं नाही आहे, मी एकटीच आवरून बसले. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, आम्ही कुठे जात आहोत हे मी तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत गुड मॉर्निंग गाईज, बाय बाय. तर गाईज आम्ही जाणार होतो 7 वाजता आणि आता किती वाजतात हे बघा, हे बघा टाइम बघा, 8:30 वाजल्यात आणि हे लेट कुणामुळे झाले माहिती आहे? इथं बघा, हाय करू नकोस, लेट का झालंय सांग, लेट कशामुळे झालंय सांग. गाडीचं खोटं कारण सांगायला, खरं तर गाडीचा काही विषय नव्हता, यांनी लेट ना आवरल्यात. शरू हाय कर, हाय कर, हाय कर की. इथं बघा ह्यांचा गणपती बाप्पा. तर आम्ही कुठे चाललो आहोत हे आता सांगणार नाही, पण एक थोडा वेळ थांबा, थोड्या वेळानंतर आम्ही सांगतो. तिथं जाताना रस्त्यात गेल्यानंतर सांगतो की नेमकं आम्ही कुठं चाललोय. तोपर्यंत बाय बाय गाईज. तर गाईज आता इथे एक मॉडेल उभारलेले आहे, तुम्हाला दाखवते. तुझ्याकडे कॅमेरा नाही, आता तुझ्याकडे येणार आहे. तर बघा, हे बघा, हे बघा, ही मला मगापासून मागं लागल्या म्हणजे फोटो काढ, व्हिडिओ काढ. मी म्हटलं तुला ब्लॉगमध्ये घेतो. हे असे आहेत आमच्या इथले लोक, अजून आवरली नाही आहेत. बोल, तू काय बोलणार आहेस? बोल बोल आत्तू, ए बोल. आता इथं सगळे आवरले आहेत बघा, बाहेर एक 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 चालू आहेत बाहेर. इथं फक्त फोटो सेशनच चालू आहे, बाकी काय नाही. कशी होतंय काय समीक्षा, हाय कर, फोटो बघा की यांचं, हाय करा. माझं यूट्यूब चॅनल आहे हो, तुम्ही काय म्हणणार आहे सा? हा म्हणजे तुम्हाला बघितलायसा काय नाही व्हिडिओ? अजून व्हिडिओ माझं बघितलायसा काय नाही? बघितला नाही सा? मग बघा, आज संध्याकाळपर्यंत बघा. ते तुमच्या जागेत फोटो काढायला त्यांना काहीतरी म्हणा, ओय बास या. काय काढू? परवानगी घ्या पहिला, परवानगी फोटो काढायची. ही आवरून थांबल्यात बघा. हा आलो. सकाळी लवकर उठल्यामुळे मला खरंच खूप झोप येत होती आणि तेवढ्याच समीक्षाने एवढा छोटासा तो क्लिप रेकॉर्ड केला आहे. मी झोपले होते आणि खरंच खूप खूप कंटाळा पण आला होता मला गाडीमध्ये बसून आणि मी झोपून टाकले. तेवढ्यात तिने ते व्हिडिओ केले आहे. तर गाईज, मी मगाशी म्हणले होते की आम्ही कुठे जाणार आहोत हे मी तुम्हाला सांगेन. तर आम्ही जस्ट आलेलो आहोत इथं आणि आम्ही इथं आलो अनंतपूरला. आणि इथं अनंतपूर म्हणजे आमच्या इथं घराच्या शेजारी एक वहिनी आहेत, तर त्यांच्याने आमचं बॉन्ड इतकं छान आहे की म्हणजे त्यांच्या मिस्टरांना आम्ही दादा म्हणतो, त्यामुळे यांना आम्ही वहिनी म्हणतो. सो त्यांच्याने आमचं असं मैत्रिणीसारखं बॉन्ड असल्यामुळे त्यांच्या गावी आम्ही त्यांना मुलगा झाला आहे, तर त्याचं बारसं आहे. सो त्यांनी खूप दिवसापासून आम्हाला यायला म्हणत होते त्यांच्या गावी, पण आम्हाला यायलाच जमत नव्हतं. पण ते म्हणतात ना, निमित्त असल्यानंतरच जायला मिळतं. तर आज निमित्तच होतं, बारसं होतं. सो आम्ही आज बारसाला आलो आहोत. आणि खरंच हे खेडेगाव आहे, एकदम खेडेगाव आहे, पण खूप खूप सुंदर आहे. तर मी तुम्हाला आता आत दाखवते की कशा पद्धतीचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. तर चला आपण बघूया ते डेकोरेशन. आम्ही आत गेल्यानंतर मी वहिनींना लगेच म्हणले की वहिनी मला बाळ माझ्याजवळ द्या, कारण मला मांडीवर घ्यायचं आहे. आणि खरं तर मी आजपर्यंत कोणत्याही बाळाला मांडीवर असं घेतलेलं नाही आहे, कारण मला खूप भीती वाटते, कारण त्यांची मान वगैरे खूप नाजूक असते, त्यामुळे पकडायला मला व्यवस्थित येत नाही. पण तरीही मी फर्स्ट टाईम कोणत्या तरी बाळाला असं हातामध्ये घेतलं होतं आणि खरंच ते बाळ इतकं क्यूट होतं. पण मी त्याला खूप वेळ उठवण्याचा प्रयत्न केला होता, पण ते बाळ उठलंच नाही, कारण त्याच्या डोळ्यात अजून खूप खूप झोप होती.
आणि खरंच खूप क्यूट आहे बाळ आणि मला खूप आनंद झाला की मी त्याला घेतले. बाळाला वगैरे भेटून झाल्यानंतर आम्ही सहज मागे गेलो होतो आणि गेल्यानंतर आम्हाला तिथं दिसलं की झाडाला झोपाळा बांधला होता. तर खरंच खूप भारी वाटलं ते बघून आणि मी लगेच त्याच्यावर कोणालाही बसू दिले नाही. सगळ्यात पहिला मीच बसले, कारण नागपंचमीला वगैरे असं आमच्या इथं बांधतात पण आम्हाला सहसा करून जायला मिळत नाही. सो जेवढा वेळ होता तेवढा वेळ मी तिथे खेळायचा प्रयत्न केला. ए उठव गं छोटी दी त्याला. अगं बाई रडाले ती. होय. नाही बाई लय झोप आहे. झोपाले पिलू. बघा तर याने काहीतरी पाणी वगैरे काय करणार आहे का, पाणी भरून पाणी न्यायचं असतंय. ते पाणी घेऊन काय करायचं, तिथं ह्याच्या खाली पुजायचं. कशाखाली, झोपाळ्याखाली. झोपाळ्याखाली. कर्नाटकमध्ये वेगळ्या पद्धतीची पूजा करतात बारशाच्या वेळी. तर मी हे फर्स्ट टाइमच बघत आहे. मी पण कर्नाटकचे आहे पण मी फर्स्ट टाइमच हे बघत आहे. तेव्हा लहान होते त्यामुळे इतकं काय माहित नाही, पण आता वेगळ्या पद्धतीची पूजा असते. तर तिथं बघूया त्यांनी कशा पद्धतीची पूजा केली आहे. 5 दगड मांडून काहीतरी पूजा चालू आहे आणि हित्त वेगळीच पूजा चालू आहे. हे बघा ही पूजा बघा. बारसं वगैरे झाल्यानंतर बाळाचं नाव रिव्हील चालू होतं आणि बाळाचं नाव रिव्हील करण्यासाठी त्यांनी पुठ्ठ्याचा शिवलिंग आणि वरती वेगळ्या पद्धतीचं असं डेकोरेशन केलं होतं. आणि खरं तर बाळाचं नाव हे बारशाच्या टायमिंगलाच रिव्हील करायचं होतं, पण त्यांनी केलं नव्हतं कारण त्यांना या पद्धतीनं करायचं होतं. आणि बाळ जेवढं गोड होतं त्याच्यापेक्षा दुप्पट गोड त्याचं नाव होतं. आणि बाळाचं नाव होतं शार्विल, कारण त्यांना नाव असं ठेवायचं होतं की जेणेकरून ते नाव सध्याच्या ह्याच्यात कोणाचं असू नये. बारसं वगैरे झाल्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसलो आणि जेवणामध्ये ही कोणत्या तरी पद्धतीची कढी होती, एक स्वीट होतं आणि हे मिक्स भाजी आमटी होती आणि हे पुरी होतं. आणि खरंच आम्हाला जेवून लगेच निघायचं होतं कारण आम्हाला अजून देवदर्शन वगैरे करायचं होतं. जेवण वगैरे झाल्यावर आम्ही लगेच सर्वांना बाय बाय करून निघालो कारण आम्हाला अजून पुढे खूप जायचं होतं. तर आम्ही आता आलेलो आहे सिद्धेश्वर बसवान असं काहीतरी कर्नाटकातलं मंदिर आहे. तर तुम्हाला दाखवते मी मंदिर एकदा बघा. तर तोपर्यंत आम्ही जरा दर्शन वगैरे घेतो, तोपर्यंत बाय बाय. तर गाईज मला खरं तर ब्लॉग हा गाडीमध्येच एंड करायचा होता, पण मला कधी झोप लागली कळालंच नाही आणि आम्ही आता जस्ट येऊन फक्त चेंज केले. मग माझ्या लक्षात आलं की ब्लॉग एंड करायचा राहून गेला आहे. सो मी आता जस्ट ब्लॉग एंड करायचं म्हटलं तोपर्यंत सांगूया म्हटलं की तुम्ही खूप लोक आहेत जे कमेंट करतात, पण काही लोक आहेत जे कमेंट करत नाहीत आणि तरी येत आहेत मला काही कमेंट. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल तर कमेंट करून सांगा, जर काही चेंजेस हवे असतील तर ते पण सांगा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय.